लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून दुर्लक्ष, पेशंटची तक्रार। रुग्णालयात अरेतुरे बोलून उपचार नाकारणाऱ्या स्टाफ विरोधात कारवाईची मागणी। बातमी नाशिक येथून। शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे रोशनी गोरडे राहणार अंबड कारगिल चौक या महिलेकडून उपचारात दुर्लक्ष केल्याची तक्रार करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी रोशनी गोरडे उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या। मात्र रुग्णालयातील महिला स्टाफकडून योग्य पद्धतीने उपचार न केल्यामुळे त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला। 19 ऑक्टोबर 2025 रोजी तब्येत गंभीर होत असताना त्यांनी वारंवार विनंती करूनही स्टाफकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला। इतकेच नव्हे तर स्टाफकडून अरेतुरे स्वरूपातील भाषेत बोलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। रोशनी गोरडे यांनी सांगितले की मी तब्येत बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले, पण योग्य उपचार न मिळाल्याने मला त्रास झाला, त्यामुळे मी रिपब्लिकन वार्ता न्यूजशी संपर्क साधला। त्यांच्या प्रतिनिधींनी तातडीने रुग्णालयात येऊन पाहणी केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले। याबाबत त्यांनी रिपब्लिकन न्यूजचे आभार मानले। गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात शीतल मोरे या महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली। रोशनी गोरडे म्हणाल्या, माझ्यावर योग्य उपचार व्हावेत, जर मला काही अनुचित घडले तर त्यास इथले नर्सिंग स्टाफ जबाबदार असेल। डॉक्टर आणि नर्स स्टाफवर योग्य ती कारवाई करावी। अक्षय गोरडे, माझ्याकडे इथं सिव्हिलला मी ऍडमिट आहे, मी डेंग्यू पेशंट आहे। या लोकांनी मला इंजेक्शन दिले पण मला त्रास होतो। हे लोक माझ्याकडे लक्ष नाही देते, माझी फॅमिली कोणीच नाहीये, माझं डिवोर्स झालेलं आहे। हे लोक डायरेक्ट मला म्हणताय का तुला उचलून नेऊ का। यांचं काम नाही का। मी पोलिसांकडे तक्रार पण केली होती, पण पोलिसांनी मला लिहून दिलं होतं की तिचे नातेवाईक नाही, तुम्ही ऍडमिट करून घ्या, तरी पण हे लक्ष देत नाही माझ्याकडं। तर कृपया मला मदत हवी आहे। मी आजारी का नाही? अशी कशी नर्स झालीये? अशी कशी नर्स झाली का तू? तुला बोलायची पद्धत नाहीये? तू अगं एखाद्याला बरं करण्याच्या ऐवजी ओव्हरडोस मारून टाकशील, ओव्हरडोस देऊन मारून टाकशील, एवढी तर नालायक आहे तू। डोकं मला मी लावते का तू लावते मला डोकं? मी लावते का तू लावते मला डोकं? हा का? इथं तुम्हाला फक्त फुकटचा पगार पाहिजे का नगरचं? ठीक आहे, चालेल, डॉक्टरकडे जाऊ ना। मग तू काय करते इथं? तू पेशंटकडे लक्ष द्यायला आहे का नाही? काय करते? तुला बोलायची पद्धत आहे का पेशंट सोबत? मला त्रास होतोय, तुला बोलायची पद्धत आहे का? ओरडले नसते मी। अरे मला त्रास होतोय म्हणून ओरडते। तुमच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायची पद्धत आहे का? तुमचा स्टाफ आहे, तुम्ही नाव सांगणार नाही। माझ्यावर वेळ आली, दुसऱ्या पेशंटवर पण आली, त्या पेशंटला पण रात्रीची थंडी वाजते, त्या पेशंटला पण लक्ष देत नाही। मला त्या स्टाफचं नाव पाहिजे। माझ्याकडे फोटो व्हिडिओ सगळे, मी सगळं व्हायरल करेन। मला त्रास झालेला आहे, मला त्या टायमाला त्यांनी ऑक्सिजन लावलेलं का नाही? मला जर जास्त काही झालं असतं तर मग मी कोणाला धरायचं? कोणीच नाही। मी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं। मी कंप्लेंट करून त्यांनी सांगितलं खाली कंप्लेंट कर, मी खाली जाऊन कंप्लेंट पण दिली होती की नाही? माझ्या केस पेपर तुम्ही बघू शकता, त्याच्यावर सही शिक्का आहे पोलिसांचा। काहीची रिलेटिव्ह नाही, हिला तुम्ही ॲडमिट करून द्या। मी डेंग्यू पॉझिटिव्ह, मला इथून फोन आला म्हणून मी इथं ॲडमिट झाले। मी प्रायव्हेटला 15,000 रुपये घातले, माझ्याकडे आता 1 रुपया नाही। मी DOशी बाई आहे, माझ्याकडे रुपया नाही आहे, मग मी कुठं जायचं? मग सरकारी दवाखाना तुमचं काम आहे की नाही? मला तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही माझ्यावर उपचार करा। तुम्ही चुकीचं जर बोलताय तर तुम्हाला बोलायची पद्धत पाहिजे। पेशंटसोबत तुम्ही कसे बोलता? तुम्ही आता जसं बोलताय त्या लेवलमध्ये ती बोलली असते तर मी भांडण केलं असतं का? मला हौस आली तिकडं डोकं लावायला तिला। मी काल पण आली, तिने काल पण माझ्यासोबत तमाशा केला। मी काल पण शांततेत तिच्याशी बोलले की माझ्यावर उपचार होत आहे म्हणून मी शांत बसले होते। माझी कंडिशन नव्हती, मला चक्कर पण येतं। मी वॉशरूमला कशी जाते, धरून जाते, मला माहिती। माझ्याकडे रुपया नाही, मी 50 रुपये असताना 50 रुपये खर्च करून रिक्षा करून गेलेली मी। माझी कंडिशन तुम्ही त्या पोलीस चौकीत पण जाऊन विचारा, मी बॉम्बे नाका पोलीस चौकीला जाऊन आले। मग मी कोणाला सांगायचं? सिस्टर कशासाठी असतात? सिस्टर कोणता? डॉक्टरला सांग। डॉक्टर शोधायला कुठं जाऊ मी? माझी कंडिशन नव्हती, मी त्या साईडला येऊन तिथं मी येऊ शकत होते का? मला चालवतच नव्हतं, मला थंडी खूप प्रमाणात भरलेली होती, मी त्या साईडला येऊ शकत नव्हते। मग इथं एक पण सिस्टर नाही होती का? बरं नाही आहे इथं सिस्टर? संडे मान्य आहे मला, पण तुमचं काम आहे कोणीतरी सिस्टर ठेवा इथं। कोणाला सांगायचं? मी कोणाला सांगायचं? मी इथून तर आवाज नाही देऊ शकत, माझा आवाज जाईल का इथून तिथं? माझी कंडिशन पण नव्हती। मी हे बघा, माझे ब्लँकेट बघा, मी एवढे ब्लँकेट घेऊन झोपलेली होती।
पूर्ण ओली झालेली होती. मी आत्ता कपडे चेंज केले. रिपब्लिकन वार्ता नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.